सुप्रभात. तुम्ही हे ऐकताय तेव्हा तुमच्याकडे प्रभात किंवा सकाळ आहे का नाही मला कल्पना नाही. पण ही एक चांगली गोष्ट आहे पाश्चात्य संस्कृतीतनं मी उचललेली, की प्रत्येकाला गुड मॉर्निंग म्हणायचं. मग आपण त्यांचीच संकल्पना पण आपल्या संस्कृतीला साजेशी सुप्रभात म्हटलं तर जास्ती छान. काय असतं, आयुष्यात आपण सतत कुणाकडून तरी शिकतच राहतो, निदान राहावं. आपण कायम शिष्य असतो आणि बाकीचं सगळं जग, निसर्ग, माणसं हे सगळे आपले गुरु असतात हे लक्षात घ्या. त्याच सगळ्यांना गुरुवंदन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे, की आषाढ पौर्णिमेला आपण गुरुपौर्णिमा असं म्हणतो. आणि मला असं नेहमी वाटतं, की ज्या संस्कृतीचं आपण अंधानुकरण करतोय किंवा ज्या संस्कृतीमध्ये काहीतरी मदर्स डे, फादर्स डे, व्हॅलेंटाईन्स डे असले डेज सादर करतात, त्यांच्याकडे कधी गुरुसाठी डे नाही आहे का हो एखादा? मला तरी माहिती नाही आहे. मग असं असताना आपल्याकडे गुरुपौर्णिमा तर आहेच, याला काही लोकं व्यास पौर्णिमा असं सुद्धा म्हणतात. कारण व्यास हे परात परगुरू आहेत, म्हणजे सर्वात श्रेष्ठ गुरु आहेत असं आपण मानतो म्हणून. तर ह्या गुरुपौर्णिमेबरोबरच आपल्याकडे एक शिक्षक दिनसुद्धा आहे. त्याचं कारण भले वेगळं असेल. आपले पहिले प्रेसिडेंट राधाकृष्णन, त्यांचा जो काही पहिले नाही, नंतर आलेले राधाकृष्णन यांचा जो वाढदिवस होता 5 सप्टेंबर, तोही ते शिक्षक होते म्हणून त्या सन्मानार्थ आपण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. म्हणजे गुरुची महती आपल्या संस्कृतीत कशी भिनली आहे ते तुमच्या लक्षात येईल. आजचं हे जे छोटंसं माझं तुमच्याबरोबरचं बोलणं आहे, ते मी मॉन्टेसरीत असताना माझ्या वराडकर बाई म्हणून होत्या. तिथपासून शाळेतल्या जोशीबाई, फर्ग्युसनमध्ये आल्यावर धडफडे सर, युनिव्हर्सिटीत पळसुले सर, काशीकर सर, दांडेकर सर आणि इतर अनेक लोकं ज्यांच्याकडनं मी शिकत आले, त्या सर्वांसाठी हे मी अर्पण करू इच्छिते. आता गुरुचं महत्त्व काही मी तुम्हाला सांगायला नको आहे, ते सगळ्यांना माहिती आहे. आणि गुरुला आपण मान देतो किंवा द्यावा हेही तुम्हाला माहिती आहे. पण मला आपल्या प्राचीन वाङ्मयामध्ये गुरुबद्दल काय आणि कसं सांगितलं आहे ते तुमच्यापर्यंत मुख्यतः आणायचं आहे. एक तर गुरु या शब्दाचा अर्थ काय माहिती आहे? मोठा. तुम्हाला आठवत असेल, जेव्हा आपण ते वृत्त आणि छंद शिकतो ना, तेव्हा लघु आणि गुरु, दीर्घ म्हणजे गुरु आणि छोटा म्हणजे लघु, तेव्हा गुरुला अर्थ तो मोठा असा आहे. इतकंच नाही, एक तुम्हाला लक्षात आलंय का, आपल्या पूर्वजांनी जेव्हा सगळ्या ग्रहांना नावं दिली, तेव्हा गुरु कुणाला म्हटलं? जो सगळ्यात आकाराने मोठा आहे त्याला गुरु म्हटलेलं आहे, ज्युपिटर आत्ताच्या भाषेत तुमच्या. आणि दुसरं म्हणजे जाता जाता सहज सांगते, ज्याची गती, ज्या ग्रहाची गती अगदी हळूहळू म्हणजे इतरांच्या तुलनेत कमी आहे, त्याला त्यांनी काय नाव दिलं माहिती आहे? शनी. आणि संस्कृतमध्ये हळूहळू याला शनै शनैही असा शब्द आहे. म्हणजे शब्दांवरनं त्यांचं कसलं कसलं ज्ञान दिसून येतं हे तुमच्या लक्षात येईल. आता गुरु ह्याला आपल्याकडे पिता म्हटलेलं आहे. पिता अशा अर्थाने की म्हणजे मला ते वडिलांसमान आहेत वगैरे अशा अर्थाने. तर 5 लोकं, जन्मदाता, पिता, मोठा भाऊ वगैरे जे सांगितलेत, त्याच्यात सर्वात महत्त्वाचा त्यांनी सांगितलं, यस्तु विद्यां प्रयच्छती. जो तुम्हाला विद्या देतो, ज्ञान देतो, तो तुमचा पिता आहे. हे इतकं महत्त्वाचं आहे, की पुढे उपनिषदांमध्ये जेव्हा तुम्ही वाचायला जाता उपनिषदं, तेव्हा तत्त्वज्ञान वगैरे संपलं, की बऱ्याच उपनिषदांमध्ये एक विद्यावंश नावाची गोष्ट सांगितली जाते. विद्यावंश म्हणजे काय? तर वैवस्वत मनूचा हा शिष्य, त्याचा हा शिष्य, हा गुरु, तो गुरु असं शेवटपर्यंत ती तुम्हाला गोष्ट सांगतात ते, की कोणता गुरु आहे, त्याचा कोण शिष्य आहे. म्हणजे या सगळ्याचं त्यांनी रेकॉर्ड ठेवलेलं होतं.
यातून आपल्याला काय कळतं, तत्कालीन इतिहास कळतो की याज्ञवल्क्य कोण होता, वैशंपायन त्याचा गुरु होता का शिष्य होता. याच्यासाठी या विद्यावंशाची गरज पडते. आणि या सगळ्याच लोकांना गुरुचं इतकं महत्त्व आहे की वेदावरचं एक पुस्तक लिहिणारे जे कात्यायन शौनक वगैरे सगळे आहेत, त्याच्यात एकाचं काय नाव असेल असं तुम्हाला वाटतं? षड्गुरु शिष्य. त्या व्यक्तीने, ती थोर आहे हे तर उघडच आहे, पण त्यांनी स्वतःचं नाव सांगायची सुद्धा त्याला इच्छा नाही आहे. अरे मी या मोठ्या मोठ्या 6 गुरूंचा शिष्य आहे, हे काय कमी आहे का? म्हणजे आपल्या गुरुचं महत्त्व जास्त, हे इथे पण दिसून येतं. पुढे शंकराचार्य वगैरे सुद्धा तुम्हाला सांगतात की दरवेळेला ते गोविंदपाद यतींचा उल्लेख करतात आणि अतिशय आदराने बोलतात. त्यांच्या अनेक स्तोत्रांमधली जी पुष्पिका म्हणजे शेवटचं असतं इति श्रीमत वगैरे वगैरे, त्याच्यात अनेकदा या गोविंदपाद यतींचा सुद्धा उल्लेख होतो. म्हणजे गुरुला लोक किती मानतात, जपतात, त्याचा सन्मान करतात हे पहा. आता याच्या उलट तुम्हाला मी एक हल्लीचं पण उदाहरण सांगते. गुरु तितका चांगला पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे. अशासाठी सांगते की एका शाळेत मी शिकवत असताना माझ्या असं लक्षात आलं की मुलं एका त्यांची टीचर होती तिला चिमणी म्हणायच्या, दुसरीला काहीतरी फुगा म्हणायच्या, तिसरीला असंच काहीतरी नाव ठेवलेलं होतं भोंगा. आणि मी एक दिवशी त्यांना म्हटलं की अरे ही बरोबर नाही, ते तुमचे गुरु आहेत आणि माझ्याशी बोलताना पण ते असं बोलायचे की आज चिमणीचा तास नाही आहे. तेव्हा त्या मुलांनी सांगितलं, पण मॅडम आम्ही तुम्हाला सुचेता मॅम म्हणतो आणि त्या दुसऱ्या आहेत त्यांना लेखा मॅम म्हणतो, कारण तुम्ही खरं खरं मनापासून शिकवता. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की जसं शिष्यानी गुरुसाठी काही मानलं पाहिजे, तसं गुरुनी सुद्धा कसं असावं. आणि अर्थातच आपल्याकडे गुरुचे गुण दिलेले आहेत. पहिली गोष्ट म्हणजे ज्ञानी पाहिजे आणि नुसता ज्ञानी उपयोगी नाही, सधर्म म्हणजे चांगला धर्म करणारा पाहिजे. धर्मचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, रिलिजन नव्हे, धर्म म्हणजे आपापलं कर्तव्य. सच्छील पाहिजे, चारित्र्याने शुद्ध पाहिजे ना, त्याच्याशिवाय त्याला शिष्यांशी, आणि तेव्हा शिष्यासुद्धा असायच्या, स्त्री शिष्य पण असायच्या, तेव्हा सच्छील असा तो पाहिजे असे त्याचे गुण सांगितले आहेत. पण आपला कालिदास आहे ना, तो मालविकाग्नी मित्रमध्ये गुरुचा एक उत्तम गुण सांगतो, तो मला फार आवडतो. त्याने काय सांगितलं आहे की एखादा काय PhD डिलीट, म्हणजे कालिदास हे शब्द वापरत नाही, पण एखादा कोणीतरी उत्तम शिकलेला माणूस असेल आणि एखादा खूप शिकलेला नसेल, तर या दोघांच्यातलं कसं ओळखायचं चांगला गुरु कोणता? साहजिक आपल्याला वाटतं अरे जो शिकलाय तो खरा गुरु. तसं नाही म्हणत कालिदास, आणि ते खरं आहे. कालिदास सांगतो, संक्रांतिरन्यस्य विशेषयुक्ता, जो स्वतःला माहीत असलेलं ज्ञान सर्व शिष्यांपर्यंत पोचवतो तो खरा चांगला गुरु. आणि ही व्याख्या अगदी बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे, आपण शाळा कॉलेजातनं गेलो आहे की काही काही शिक्षक उत्तम शिकवतात आणि काही काहींना माहीत असूनही शिकवता येत नाही. हा एक दुर्दैवाचा भाग म्हटला पाहिजे. पण हे गुण आपल्या गुरुचे कालिदासापर्यंत सर्वांनी सांगितलेले आहेत. इतकंच काय, आपल्याकडे आध्यात्मिक गुरुसुद्धा असतात, तुम्हाला माहिती आहे. म्हणजे विवेकानंद म्हटलं की एकदम आधी पहिले रामकृष्ण परमहंसांचं आपल्यासमोर नाव येतं. असं असल्यामुळे ही गुरु परंपरा इतके वर्ष का चालली, कशी चालली, ह्याचं प्रमुख कारण शोधण्यासाठी आपल्याला वैदिक काळात जावं लागेल. तिथे कसं होतं तुम्हाला माहिती आहे, 4 आश्रम होते. ब्रह्मचर्याश्रम, नंतर त्याच्यानंतर गृहस्थाश्रम वगैरे वगैरे. त्या ब्रह्मचर्याश्रमात काय होतं, मुलगा 8 वर्षाचा झाला किंवा मुलगी पण 8 वर्षाची झाली की तिचं उपनयन करायचं आणि तिला गुरुकुलात घेऊन जायचं. उपनयन म्हणजे आता आपण ज्याला मुंज म्हणतो, आणि मुंज का म्हणतात माहिती आहे का, त्या संस्कारामध्ये बटूच्या कमरेभोवती मुंज गवताची साखळी करून बांधतात.
एवढाच त्याचा अर्थ आहे मुंज या शब्दाचा. पण उपनयन, उप म्हणजे जवळ, नयन म्हणजे नेणे. मुलाला गुरुच्या जवळ नेणे, त्याला गुरुकुलात प्रवेश घेणे, याच्यासाठी उपनयन असतं. आणि अशी इतकी उदाहरणं तुम्हाला दिसतील. छांदोग्य उपनिषदामध्ये सत्यकाम जाबालय, तो स्वतः गुरुकडे जातो आणि म्हणतो मला शिकायचं आहे. असं म्हणजे मला काय सांगायचं आहे, की उपनयन हा जिथे कंपल्सरी संस्कार आहे, 16 संस्कारातला, तिथे गुरुचं महत्त्व लक्षात येईल. बरं, ह्या गुरुकडे शिकणारे अनेक प्रकारचे विद्यार्थी असायचे. एकाला म्हणायचं आचार्य भाग. आचार्य भाग म्हणजे आचार्यांना, म्हणजे जो गुरु आहे त्यांना काहीतरी शुल्क देऊन असं तो शिकत असे. दुसरा होता, त्याला म्हणायचं धर्म. धर्मशिष्य म्हणजे काय, त्याच्याकडे द्यायला पैसे नसतील तरी पण गुरु त्याला ॲक्सेप्ट करणार आणि मग तो मुलगा किंवा तो शिष्य त्या गुरुकडे पडेल ते काम करायचा आणि सांगेल ते. सगळेच शिष्य गुरुचं ऐकायचे. पण या विद्यार्थ्याला पैसे देता येत नाही. म्हणजे तुम्हाला माहिती आहे, अगदी पाणी भरण्यापासनं स्वयंपाकघरात मदत करण्यापर्यंत हे सगळे शिष्य काम करायचे, असा आपल्याला उल्लेख सापडतो. एका उपनिषदामध्ये एक गोष्ट आहे, की धौम्य ऋषींच्या आश्रमात जे काही शिष्य होते, तिथे एकदा शेतावरचा बांध फुटला आणि त्यांनी 3 शिष्यांना सांगितलं ते पाणी थांबवा. बाकीचे दोघं पळून गेले. हा श्वेतकेतू आलाच नाही. मग गुरूंनी शोध घेतला, तेव्हा तो बिचारा पाणी येऊ नये म्हणून तिथे आडवा पडून राहिला होता. गुरुची आज्ञा शिरसावंद्य असं जे म्हणतो ते या प्रकारचं. हे जसे आचार्य भाग धर्मशिष्य शिष्य आहेत, तसा एक आणखीन पण वेगळा गुरुचा प्रकार आहे बरं का, हा शिष्यांचा नाही. आणि तो असा आहे की गुरु शिष्याशी करार करतो, की तू मला इतके इतके पैसे दे, मग मी तुला तमकं तमकं शिकवीन. हे मला कुठेतरी ना, आपली जी कॅपिटेशन फी असायची ना पूर्वी, किंवा आताही असेल मला माहीत नाही, त्याची आठवण करून देतो, की तुम्ही इतके लाख भरले, MBBSची डिग्री हातात, त्याच्याहून आणखीन 1 कोटी जास्त दिलेत की MD हातात. असे प्रकार आता सर्रास चालतात. तेव्हा हे त्या गुरुची निंदा करायचे. त्याला भृतक गुरु असं नाव दिलं आहे. आणि पुन्हा कालिदास, माझ्या मते कालिदासाचे गुरु खूप अप्रतिम असले पाहिजेत, कारण तो अनेक वेळेला गुरूंबद्दल चांगलं चांगलं बोलतो. तो सांगतो की जो फक्त पैशासाठी शिकवतो, आता अनेक ठिकाणी तुम्हाला पैशासाठी शिकवण्याची, मी शिकवण्याची सुद्धा म्हणणार नाही, पण पैशासाठी विद्यार्थ्यांना बोलावण्याची जी दुकानं उघडलेली आहेत, तो शब्द कालिदास वापरतो. यस्यागमः केवलजीविकायै, ज्याच्याकडचा पैसा जो गुरु घेतो फक्त त्याच्या उपजीविकेसाठी, तम ज्ञानपण्यम वणिजम वदंती, त्याला वणिज, तो वाणी आहे, सामान विकणारा आहे. आणि पण्य काय आहे, त्याचा माल काय आहे, ज्ञान आहे. म्हणजे त्याची किती निर्भर्त्सना होत असली पाहिजे याची कल्पना करा. पण चांगले गुरु ही अर्थातच असतात आणि त्या गुरूंबद्दल आपण जास्त बोलूया आज. पाणिनीने आपल्या सूत्रामध्ये जसं व्याकरण सांगितलं, ते सांगता सांगता तत्कालीन सामाजिक परिस्थिती समजते. उदाहरणार्थ, तो आपल्याला आचार्य, प्रवक्ता, श्रोत्रिय आणि अध्यापक असे 4 गुरु सांगतो. आचार्य म्हणजे कोण, तर उपनयन करताना पिता तुम्हाला ज्याच्या स्वाधीन करतो, मग तो हरिद्रुत गौतम असेल नाही तर याज्ञवल्क्य असेल, त्याला गुरु म्हणायचं. ठीक आहे. मग प्रवक्ता म्हणजे कोण, प्रवक्ता म्हणजे जो त्या वेद शिकू पाहणाऱ्या मुलांना ब्राह्मण, आरण्यक असे पुढचे पुढचे ॲडव्हान्स ट्रेनिंग असं शिकवतो, त्याला म्हणायचं प्रवक्ता. आणि मग जो येतो विप्र, तो तुम्हाला वेदांची संथा देतो. आणि जो शेवटचा आहे अध्यापक, आपण आता मोठ्या कौतुकाने मी ना प्राध्यापक आहे असं म्हणतो, अध्यापक म्हणजे प्रकर्षाने शिकवणारा असं म्हणता येईल. तर अध्यापक म्हणजे लौकिक विषय शिकवणारा माणूस. वेद शिकवत नाही, लौकिक विषय शिकवतो. आणि कदाचित म्हणूनच
आपण सगळे एक प्रकारे खरंच अध्यापक किंवा प्राध्यापक आहोत हे मान्य केलं पाहिजे. जरी गुरूंनी काही दक्षिणा मागितली नाही किंवा तसा करार केला नसला तरी शिष्य मात्र आपल्या ऐपतीप्रमाणे त्यांना जाताना दक्षिणा द्यायचे. जाताना एक विशेष विधी असायचा आणि त्या विधीत गुरु त्या 12 वर्ष ही मुलं म्हणजे 8 वर्षाची होण्यापासून 20, 22, 24 जसं होईल तसे ते राहायचे आणि त्या वेळेला गुरु त्यांना स्नान घालायचा, निरोप द्यायचा आणि गृहस्थाश्रमात प्रवेश करायला प्रवृत्त करायचा. त्यांना तो स्नान घालायचा म्हणून तो त्यांना स्नातक म्हणायचा. आजसुद्धा ग्रॅज्युएशनच्या वेळेला लोक म्हणजे जे कोणी बोलत असतात ते तुमच्याशी बोलताना स्नातक हो असं म्हणतात, कारण तो वेदातला शब्द आपल्या स्मृतीमध्ये आणि कृतीमध्ये अजूनही चालू आहे. तर मी दक्षिणेबद्दल बोलत होते. प्रत्येकाने आपली आपली दक्षिणा द्यावी. त्यातलं एक गमतीचं उदाहरण सांगते, वेगळं वाटलं म्हणून, की सांदीपनींकडे कृष्ण आणि बलराम शिकले हे आपल्याला माहिती आहे. सांदीपनींना कृष्णाने विचारलं की मी काय गुरुदक्षिणा देऊ तुम्हाला. तेव्हा सांदीपनींनी असं सांगितलं की अरे, फार पूर्वी माझा एक मुलगा समुद्रात बुडला आणि नाहीसा झालाय, त्याला शोधून दे. आणि हरिवंश सांगतं किंवा भागवत पुराण सांगतं की कृष्णाने त्या मुलाला हुडकून सांदीपनींच्या स्वाधीन केलं. आता गुरु हे फक्त तुम्हाला मला चांगल्या लोकांना असतात असं नाही बरं का. देवांचा गुरु कोण होता सांगा. देवांचा गुरुला आपण म्हणतो बृहस्पती. आजसुद्धा आपण बृहस्पतीसारखा हुशार येतो असं किती लोकांबद्दल म्हणतो. पण ज्यांना तुम्ही राक्षस म्हणता किंवा असुर म्हणता त्यांना सुद्धा गुरु आहे. जसा देवांचा गुरु बृहस्पती तसा असुरांचा कोण आठवतंय का पहा. देवयानीचा पिता शुक्राचार्य. म्हणजे प्रत्येकच माणसाला गुरुची त्याच्या आयुष्यात कशी गरज आणि आवश्यकता असते हे आपल्या सहज लक्षात येईल. आता या गुरुशी शिष्याने कसं वागावं त्याचे पण काही नियम आहेत बरं का. गुरु तुम्हाला हातचं न राखता, मराठीमध्ये एक अशी ओळ आहे मला ती फार आवडते आणि माझ्या गुरूंच्या बाबतीत त्यांनी हे नेहमी केलं की अनंत हस्ते कमलावराने देता किती घेशील दो कराने. इतकं देतात गुरु तुम्हाला ज्ञान, तुम्ही तुमच्या 2 हातांनी आपल्या फाटक्या जोडीमध्ये काय काय गोळा करा. पण हे गुरु करत असताना शिष्यानी स्मृती वाङ्मयातले नियम सांगते नुसते तुम्हाला. गुरु आला की उठून उभं राहावं. ही गोष्ट आजकालच्या मुलांना सुद्धा शिकवावी लागते. गुरु म्हणजे कोणीही वडील माणूस असं मी म्हणीन इथे. गुरु समोर उभा असताना आपण आसनावर बसू नये, त्याची निंदा करू नये, त्याची नक्कल करू नये. हे फार महत्त्वाचं आहे. गुरु झोपल्यावर आपण झोपायला जावं आणि गुरु उठायच्या आधी आपण उठावं, हे अतिशय महत्त्वाचं आहे. एक गोष्ट मगाशी पाणिनीबद्दल बोलले तेव्हा मुद्दाम सांगितली पाहिजे तुम्हाला. मी स्त्री शिष्यांचा उल्लेख केला, पण पाणिनी व्युत्पत्ती देताना आचार्या, अध्यापिका अशा स्त्रीलिंगी शब्दांची व्युत्पत्ती देतो. अर्थ काय झाला की त्या काळी स्त्रिया शिष्यच नव्हे तर गुरु म्हणून सुद्धा काम करत होत्या. हे फार महत्त्वाची अशी गोष्ट आपल्याला दिसते. जितका गुरु महत्त्वाचा आहे ना तितका शिष्यसुद्धा महत्त्वाचा असतो. समोरचा शिष्य चांगला असेल तर गुरुला किती मी बोलू, किती मी सांगू असं होऊन जातं आणि एकमेकांचे पडसाद त्यांना म्हणजे प्रतिसाद त्यांना दिसतात आणि गुरुसुद्धा चांगलं शिकवायला लागतो. तेव्हा तुम्हाला जसं गुरु चांगला लाभणं हे तुमचं भाग्य आहे, तसंच तुम्ही गुरु व्हाल. आणि मी इथे गुरु म्हणजे कुठल्याही स्पिरिच्युअल आध्यात्मिक गुरूंबद्दल, ज्यांना हल्ली चक्क बुवा असंच म्हणतात, त्यांच्याबद्दल बोलत नाही आहे. तर हे आपण जे पाहत आलेलो गुरु आहेत त्यांच्याबद्दल आपल्याला नेहमीच आदर वाटत असला पाहिजे. आणि तुम्ही जेव्हा गुरु व्हाल तेव्हा शिष्य चांगले मिळाले की तुमचं काय फरक पडतो पहा आयुष्यामध्ये. एकदम एकदम फरक पडून जातो आपल्या आयुष्यात. आणि हा गुरु शिष्य योग सुदैवाने माझ्या आयुष्यात आला. मला उत्तम उत्तम गुरु मिळाले, अजून मिळत आहेत, आणि उत्तम उत्तम शिष्यही मिळाले. मला असं वाटतं
की कुठल्या तरी 4 लोकांनी सुरू केलं. म्हणून गुरु पुष्य अमृत योगावर सोनं घेण्यापेक्षा गुरु शिष्यामृत योगावर लक्ष केंद्रित करून गुरुलाही मान द्यावा आणि शिष्यालाही आनंद द्यावा, एवढीच इच्छा आहे. तुम्हा सगळ्यांच्या वतीने सगळ्यांच्या गुरूंना मी वंदन करते आणि एवढंच म्हणू इच्छिते की तस्मै श्री गुरवे नमः पुनर्दर्शनाय.